नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती विषय भूगोल इयत्ता 12वी कला व विज्ञान। मी प्राध्यापक साखरे एस. आज आपण 7वा टॉपिक प्रदेश आणि प्रादेशिक विकास या टॉपिकमध्ये शेवटचा टप्पा म्हणजेच काही भौगोलिक कारणे दिलेली आहेत, म्हणजे जॉग्राफिकल रिझन्स। जुन्या सिलेबसचा उल्लेख जर केला गेल्या वर्षीपर्यंत तर भौगोलिक कारण 2 मार्कासाठी प्रश्न होता, परंतु नवीन न्यू सिलेबसमध्ये ही भौगोलिक कारणे आता 3 मार्कासाठी विचारली जातात। 3 मार्कासाठी विचारल्यानंतर भौगोलिक कारण कशा पद्धतीने स्पष्ट करायचं, कोणते पॉइंट कसे पॉइंट त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, भौगोलिक कारण मांडत असताना सर्वसाधारण निबंध वजा न लिहिता त्या ठिकाणी आपल्याला रोमन अंक टाकून किंवा साधे 1, 2, 3 असे आकडे टाकत त्या ठिकाणी ते स्पष्ट जर केलं तर आपल्याला चांगली आउट ऑफ 3 पैकी 3 मार्क्स मिळतील। त्या दृष्टीनं या 7व्या टॉपिकमध्ये प्रदेश आणि प्रादेशिक विकास यामध्ये प्रामुख्यानं 2-3 कारणं दिलेले आहेत। भौगोलिक कारणे लिहा, एक कारण 3 मार्कासाठी विचारलं जातं, तर त्याविषयी आज आपण त्या ठिकाणी चर्चा करीत आहोत। याच्यामध्ये पहिलं कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे, प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रदेश म्हणजे काय, प्रदेशाचे प्रकार असतील, औपचारिक प्रदेश, कार्यात्मक प्रदेश, प्रदेशाच्या विकासावरती परिणाम करणारे घटक असतील, प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास हा देखील एक पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहिला। त्यानंतर भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास याविषयी चर्चा केली। प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास, प्रादेशिक असंतुलन आणि भारतातील प्रादेशिक असंतुलनाची कारणे आणि उपाय अशा पद्धतीनं हा सर्व भाग त्या ठिकाणी आपण अभ्यासला। आपल्या याच्यामध्ये देखील पेज क्रमांक 70 या भागामध्ये प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास हा पॉइंट दिलेला आहे आणि त्याच्यावरतीच हे भौगोलिक कारण विचारलेलं आहे। हे सांगणे पाठीमागचं कारण काय, पेज क्रमांक, तर तुम्ही पुस्तक काढल्यानंतर देखील तो पॉइंट वाचू शकता आणि त्याच्यावरती दिलेलं भौगोलिक कारण कसं स्पष्ट करायचं हे तुमच्या लक्षात येण्यासाठी तो पॉइंट आहे प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास, पेज नंबर 70। आता पहा, इथं समोर दिलेला आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो, कारण स्पष्ट करायचे। आता एखाद्या प्रदेशाचा विकास होण्यासाठी त्या ठिकाणची प्राकृतिक रचना, आता प्राकृतिक रचना म्हटलं तर त्या ठिकाणी पर्वत, पठारे, मैदानी अशा प्रकारची रचना कशी आहे, म्हणजेच त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असेल तर प्रादेशिक विकास अतिशय कमी, पठारी प्रदेश असेल तर त्या ठिकाणी मध्यम आणि मैदानी प्रदेश असेल तर त्या ठिकाणी प्रादेशिक विकास जास्त असतो, कारण त्या ठिकाणी 4ही प्रकारच्या वाहतूक साधनांचा विकास झालेला दिसून येतो। म्हणजेच प्रादेशिक विकास प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो, हे कारण आपल्याला स्पष्ट करायचंय। मग याच्यामध्ये काय पॉइंट आपल्याला सांगता येतील ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, पहिला पॉइंट आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे, तर आता सांगितलेल्या पद्धतीनंच प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत, पठारे आणि मैदानी यांचा समावेश होतो। पर्वत, पठारे आणि मैदानी। दुसरा पॉइंट काय म्हणलेला आहे पहा, प्रादेशिक विकास होण्यासाठी पर्वतीय प्रदेशामध्ये अनेक समस्या आढळतात। यामध्ये तीव्र उतार, जास्त पर्जन्य, काही पर्वतीय क्षेत्रात हिमाच्छादित प्रदेश, शेती, उद्योगधंद्याचा विकास कमी, थोडेफार रस्ते वाहतूक असलेले दिसून येते। म्हणजेच
पर्वत पठारे आणि मैदानांचा उल्लेख केला तर पर्वतीय प्रदेशामध्ये अशा प्रकारची प्रतिकूल परिस्थिती आहे आणि प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आणि प्रदेशाचा विकास देखील अतिशय कमी असलेला दिसून येतो. दुसरा पॉइंट काय म्हणलेला आहे, तिसरा पॉइंट पहा, मैदानी आणि पठारी प्रदेशामध्ये प्रादेशिक विकास अनुकूल परिस्थिती दिसून येते. म्हणजे मैदानी प्रदेशात तर अनुकूल परिस्थिती आहेच, तर पठारी प्रदेशामध्ये देखील थोडीफार अनुकूल परिस्थिती सांगितलेली दिसून येते. यामध्ये चारही प्रकारच्या वाहतूक साधनांचा विकास झालेला दिसून येतो. चारही प्रकारची वाहतूक साधने कोणती, तर रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक या चारही प्रकारच्या वाहतूक साधनांचा विकास. त्याचबरोबर शेती, उद्योगधंद्यांचा विकास, नद्यांमार्फत मुबलक पाणी पुरवठा, वसाहती स्थापन करण्यासाठी जमिनीची उपलब्धता, अशा पद्धतीनं या मैदानी प्रदेशामध्ये शेतीचा विकास झालेला दिसून येतो. उद्योगधंद्याचा विकास, शेती आणि उद्योगधंद्यासाठी नद्यांमार्फत मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध झालेला दिसून येतो. घरे बांधण्यासाठी म्हणजे वसाहती स्थापन करण्यासाठी जमिनीची मुबलक प्रमाणात उपलब्धता त्या ठिकाणी झालेली दिसून येते. म्हणजे जमिनीची उपलब्धता अशा अनुकूल परिस्थितीमुळे मैदानी व पठारी प्रदेशाचा विकास जास्त झालेला दिसून येतो. म्हणजे या मैदानी व पठारी प्रदेशांमध्ये अशा प्रकारची अनुकूल परिस्थिती आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये मनुष्य प्राणी राहणं पसंत करतो, म्हणजेच प्रदेशाचा विकास झालेला आपल्याला सांगता येतो. म्हणजेच मैदानी आणि पठारी प्रदेशाच्या तुलनेत पर्वतीय प्रदेशाचा विकास अतिशय कमी झालेला असतो. म्हणूनच प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. हा भाग आपल्याला या ठिकाणी मांडता येतो. अशा पद्धतीने एकूण 5 पॉइंट कशा पद्धतीने आपण मांडलेत आणि त्या ठिकाणी काय विचारलंय तर प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास या पॉइंटवरती आधारित हे भौगोलिकरण आहे. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम लक्षात आलं पाहिजे की प्रादेशिक विकास म्हणजे त्या एखाद्या प्रदेशाचा विकास कसा झालाय आणि प्राकृतिक घटक म्हणजे प्राकृतिक घटक आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच पर्वत पठारी मैदान हे जर माहिती असेल तर त्याच्यावरती 3 पॉइंट आपल्याला मांडून चौथा पॉइंट कॉमन मांडला की आपल्याला 3 पैकी 3 मार्क मिळतील. अशा पद्धतीने हे भौगोलिक कारण त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. याच्यानंतर दुसरं भौगोलिक कारण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता काय म्हटलेलं आहे तर एखाद्या प्रदेशाचा विकास जर होत असेल, कमी होत असेल, जास्त होत असेल तर त्याला कोणते घटक कारणीभूत ठरतात तर निरक्षरता आणि दारिद्र्य. म्हणजे साक्षरतेचं प्रमाण कमी असेल, दारिद्र्याचं प्रमाण त्या ठिकाणी जर जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रादेशिक विकासावर होतो. कशा पद्धतीने होतो तर याची कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथं देखील आपण रोमन अंक किंवा 1, 2, 3 या पद्धतीने आकडे टाकून ते स्पष्ट करत आहोत. रोमन अंक 1, प्रादेशिक विकास होण्यासाठी नैसर्गिक घटकांबरोबर मानवी घटक देखील महत्वाचे असतात. पहा आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे की प्रादेशिक विकासावरती नैसर्गिक घटक, प्राकृतिक घटक हे घटक परिणाम करतात. त्या पद्धतीनं मानवी घटकांचा देखील प्रभाव तितकाच असतो. म्हणून या ठिकाणी निरक्षरता आणि दारिद्र्य हे मुख्य मानवी घटक आहेत. म्हणून पहिल्या पॉइंटमध्ये आपण म्हटलेले प्रादेशिक विकासावरती नैसर्गिक घटकांचाच प्रभाव पडत नाही तर मानवी घटक देखील महत्वाचे असतात. मग कोणते मानवी घटक आहेत तर रोमन अंक 2 मध्ये मानवी घटकामध्ये कुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ सानिध्य, संदेशवहनाची सोय, बँका, विमा यांचा समावेश होतो. म्हणजे हे सर्व काय आहेत मानवी घटक असलेले दिसून येतात आणि हे मानवी घटक जर सर्व अनुकूल असतील तर त्या प्रदेशाचा विकास झालेला दिसून येतो. तिसरा पॉइंट काय आहे तर तसेच निरक्षरता व दारिद्र्य या घटकांचाही प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. म्हणजे निरक्षरता, साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच या ठिकाणी त्या प्रादेशिक विकासावर परिणाम झालेला आपल्याला सांगता येतो. ज्या प्रदेशामध्ये निरक्षरतेचे प्रमाण जास्त असेल तेथील लोक हे प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले दिसून येतील. पहा साक्षरतेचं प्रमाण जर त्या ठिकाणी कमी असेल, निरक्षर जनता त्या ठिकाणी असेल तर द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसायाचा त्या ठिकाणी विचारही केला जात नाही. तर मजुरी आणि रोजचा हाताचं काम
या ठिकाणी बुद्धीचं काम नाही तर शारीरिक फक्त काम, म्हणून या ठिकाणी निरक्षरतेचं प्रमाण जर जास्त असतील तर येथील लोक हे प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले दिसून येतात. कारण आपण म्हटलेलं आहे की तृतीयक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायाचं प्रमाण ज्या प्रदेशामध्ये जास्त त्या प्रदेशाचा विकास जास्त, आणि प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण जास्त त्या प्रदेशाचा विकास कमी. म्हणजे निरक्षरता आणि दारिद्र्य म्हटलं तर प्राथमिक व्यवसायामध्ये या ठिकाणचे लोक जास्त गुंतलेले दिसून येतात. त्याचबरोबर 5वा पॉइंट आपल्याला काय सांगितलेला आहे, प्राथमिक व्यवसायातील उत्पादनामध्ये दैनंदिन गरजा कशाबशा भागवल्या जातात त्यामुळे दारिद्र्याचे प्रमाण वाढते. आता निरक्षरतेमुळे काय झालं तर हाताला काम म्हणजे त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसायामध्ये लोक गुंतले. पशुपालन असेल, शेतीसारखा असेल, मजुरीसारखा भाग असेल, कंदमुळे, फळे गोळा करणे वगैरे प्राथमिक व्यवसायामध्ये, हे सर्व शिकार करणे वगैरे, हे सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या. मग या ठिकाणी त्याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कौटुंबिक गरजा कशाबशा थोड्याफार प्रमाणात भागवल्या जातात त्यामुळे या ठिकाणी दारिद्र्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. 6वा पॉइंट, निरक्षर त्यामुळे द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये तेथील लोकांचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रादेशिक विकास कमी होतो. म्हणजे प्रादेशिक विकास होण्यासाठी द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये तेथील प्रमाण असणं गरजेचं आहे. आणि ते प्रमाण कधी असू शकतं तर साक्षर जनतेमुळे असू शकतं, परंतु निरक्षर जनतेमुळं या ठिकाणी याच्यामध्ये याचं प्रमाण नगण्य आहे, अतिशय कमी आहे, म्हणून प्रादेशिक विकास कमी झालेला आपल्याला सांगता येतो. परिणामी शेवटचा 7वा पॉइंट, निरक्षरता व दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजेच काय परिणाम तर त्या प्रदेशाचा विकास अतिशय कमी. हे भौगोलिक कारण आपल्याला या पद्धतीनं स्पष्ट केलेलं दिसून येतं. जवळजवळ 7 पॉइंट आहेत, याच्यातले 4-5 पॉइंट जरी मांडले तरी आपल्याला त्या ठिकाणी 3 पैकी 3 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. अशा पद्धतीचं हे भौगोलिक कारण आहे की निरक्षरता व दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम झालेला दिसून येतो. हे 2 भौगोलिक कारण त्या ठिकाणी झाल्यानंतर तिसरं भौगोलिक कारण जे आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तिसरं भौगोलिक कारण पहा, हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. पहा या ठिकाणी भौगोलिक कारण आपण पहा, पहिलं भौगोलिक कारण पाहिलं होतं की प्राकृतिक रचनेचा परिणाम होतो, आणि प्राकृतिक रचनेमध्ये पहिलाच घटक घेतला होता आपण पर्वत, आणि पर्वतीय प्रदेशामध्ये कोणती प्रतिकूल परिस्थिती आहे त्यामुळे त्या ठिकाणी प्रदेशाचा विकास कमी. आता या ठिकाणी देखील हिमालय पर्वत म्हणजे जगातील सर्वात उंच, भारताच्या उत्तरेकडे असणारा पर्वत, आणि या प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. का फारसा झालेला नाही तर त्याच्यातलेच 2-3 पॉइंट त्या ठिकाणी येतात. वाहतूक व्यवस्थेचा विकास त्या ठिकाणी कमी आहे, फक्त थोडीफार रस्ते वाहतूक त्या ठिकाणी असलेली दिसून येते. शेतीचा विकास कमी झालेला दिसून येतो. उद्योगधंद्याचा विकास त्या ठिकाणी कमी असलेला दिसून येतो. बर्फाच्छादित प्रदेश असलेला दिसून येतो. तीव्र उतार त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. हिम पडलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं या सर्व घटकांचा उल्लेख केला तर या सर्व घटकामुळं त्या ठिकाणी हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. हेच आपल्याला त्या ठिकाणी प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत या पॉइंटवरती आधारित जर घेतलं तरी देखील हे भौगोलिक कारण या पद्धतीने स्पष्ट केलं, तिथलाच पॉइंट घेऊन तरी आपल्याला 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकतात. तोच भाग कशा पद्धतीने मांडला, एक एक आकडा टाकून, रोमन अंक टाकून तो भाग या ठिकाणी आपण पाहत असलेलो दिसून येतो. पहा रोमन अंक 1, हिमालय पर्वत हा जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जातो. जनरली पहिलं वाक्य आपण टाकलं, जगातील सर्वात मोठा पर्वत आहे, उंच पर्वत आहे, हे आपण पहिलं भौगोलिक कारण त्या ठिकाणी घेतलं. रोमन अंक 2, प्रदेशाचा विकास होण्यासाठी सपाट भूप्रदेश, वाहतूक व्यवस्था, शेती, उद्योगधंद्याचा विकास इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. प्रदेशाचा विकास होण्यासाठी सपाट भूप्रदेश असणं गरजेचं आहे, वाहतूक व्यवस्था चारही प्रकारची असणं गरजेचं आहे, शेती उद्योगधंद्याचा विकास होणं गरजेचं आहे. या गोष्टी होत असतील तर त्या प्रदेशाचा विकास झालेला दिसून येतो, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. तोच पॉइंट या ठिकाणी आहे. परंतु हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये तीव्र उतार, भरपूर पर्जन्य, शेती उद्योगधंद्याचा विकास अतिशय कमी, बर्फाच्छादित प्रदेश, बर्फाच्छादित थंडीच्या दिवसामध्ये मायनसमध्ये तापमान त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. अशा प्रकारची ही प्रतिकूल रचना हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये असलेली दिसून येते. अशी प्रतिकूल परिस्थिती असल्या कारणाने हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला
नाही. म्हणजे प्रदेशाचा विकास होण्यासाठी हे घटक त्या ठिकाणी आवश्यक असलेले दिसून येतात. म्हणजेच सपाट भूप्रदेश, चारही प्रकारची वाहतूक व्यवस्था, शेतीचा विकास, उद्योगधंद्याचा विकास. परंतु हे सर्व घटक या ठिकाणी हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये नाहीत. म्हणजे हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये प्रतिकूल परिस्थिती का, तर तीव्र उतार, भरपूर पर्जन्य, शेती उद्योगधंद्याचा विकास अतिशय कमी, बर्फाच्छादित प्रदेश, यामुळं त्या ठिकाणी अशा प्रदेशामध्ये आपल्याला हिमालयन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीने थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, हा 7वा जो टॉपिक आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास, यामध्ये हा सर्व भाग झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये स्वाध्यायामध्ये आपण भौगोलिक कारणे कशा पद्धतीने लिहायची, कशा पद्धतीने मांडायची, त्या पद्धतीने आपण ही 3 भौगोलिक कारणे आणि ती कशी स्पष्ट करायची त्याविषयी हा घेतलेला भाग आपल्याला सांगता येतो. या पद्धतीने त्या ठिकाणी तो भाग ऐका, त्या ठिकाणी स्वाध्यायामध्ये लिहून काढा आणि एकदा दोनदा वाचा आणि त्या ठिकाणी टेक्निक लक्षात घ्या की कोणता प्रश्न कसा विचारल्यानंतर इतर प्रश्नातला देखील भाग आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो. म्हणजे पहिलं भौगोलिक कारण या ठिकाणी पहा की प्राकृतिक रचनेचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो आणि प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत, पठारे आणि मैदानी, तर पर्वतीय प्रदेशामध्ये कशी परिस्थिती आहे, तीच सर्व परिस्थिती इथं जर घेतली आपण, हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. तर तेच पॉइंट आपण या ठिकाणी तिसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तिसऱ्या पॉइंटमध्ये त्याच्यामध्ये प्राकृतिक रचनेमध्ये मैदानी प्रदेशामध्ये अनुकूल परिस्थिती, तो पॉइंट दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेतलाय आणि शेवटी त्या ठिकाणी आपण स्पष्ट केलंय की हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. तर ही कारण त्या ठिकाणी सांगता येतात. म्हणजेच एखाद्या पॉइंटचा जर आपण अभ्यास व्यवस्थित केला तर त्याच्यावरतीच आधारित पुढचे देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. अशा पद्धतीचं टेक्निक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या पद्धतीने ही भौगोलिक कारण आपल्याला स्पष्ट करता येतील. हा भाग या ठिकाणी आपण थांबवतोय. म्हणून भौगोलिक कारण त्या ठिकाणी अतिशय महत्वाचे असलेले दिसून येतात. शेवटी जाता जाता निबंध वजा लिहू नका. भौगोलिक कारणासाठी असे पॉइंट टाकूनच ते जर स्पष्ट केलं तर असे पॉइंटला त्या ठिकाणी टिक करून त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स मिळतात. किंवा या ठिकाणी पर्वतीय प्रदेशामध्ये तीव्र उतार, भरपूर पर्जन्य, शेती, उद्योगधंद्याचा विकास कमी, बर्फाच्छादित प्रदेश, अशा पॉइंट खाली जर अंडरलाईन केली तर परीक्षकाला ते जास्त वाचावं लागत नाही. या ठिकाणी अशा पद्धतीने टिकमार्क केले जाते आणि लगेच या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. म्हणजे पेपर चेक करण्यासाठी त्या ठिकाणी आपण अशी मांडणी करणं गरजेचं आहे की त्या शिक्षकाला, त्या परीक्षकाला त्या ठिकाणी जास्त वाचावं लागणार नाही. थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी काही क्षणामध्ये त्याला ते पॉइंट दिसतील आणि आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपलं मॉडेल आन्सर असणं गरजेचं आहे. जसं आपण चांगला अभ्यास केला तर पेपर सोपा जातो, तसं आपण पेपरची मांडणी कशी करतोय त्याच्यावरती देखील आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणून आपला पेपर चेक करण्यासाठी शिक्षकाला सोपा गेला पाहिजे, अशी जर आपली मांडणी असेल, अशा प्रकारचं जर आपलं मॉडेल आन्सर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स चांगले मिळतात, हे लक्षात घ्या. म्हणून भौगोलिक कारण निबंध वजा न लिहिता रोमन अंक टाकून किंवा 1, 2, 3, 4 असे पॉइंट टाकून ते जर लिहिलं तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील. म्हणून या पद्धतीनं भौगोलिक कारण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे.